या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। रोहित पवारांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, अवश्य त्याची चौकशी झाली पाहिजे। मी त्या विमान अपघाताची चौकशी चालू आहे, ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे, त्या अनुषंगाने चौकशी होते। मला अधिकचं त्या संदर्भात बोलणं मी बोलणं उचित नाही, तर त्याची चौकशी चालू आहे आणि त्या सगळ्या चौकशा होतील। त्यासाठी वेगळं काय सांगायची मला वाटते आवश्यकता नाही, पण चौकशी चालू आहे, चौकशी प्रत्येक होईल। त्यांचा आता संशयाची ते घातपातच आहे अपघात, त्याच्यामुळे चौकशी जी आहे ती भारतातल्या कंपन्यांमध्ये देतात, तर भारतातल्या एजन्सी देतात, फॉरेन मधल्या एजन्सीचाही चौकशी दिली पाहिजे असं त्यांनी मागणी केली आहे। अजित दादांचा झालेला अपघातात वेगळे आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग कुठल्या एजन्सी मार्फत व्हावी हा विषय जो येतो तो माननीय तपास यंत्रणा ठरवतील आणि राज्य सरकार ठरवेल, केंद्र सरकार ठरवेल आणि त्याचा निर्णय ते घेईल। हो, प्लेस आहे असं खासदारांचा आरोप आहे, काय सांगा? पालकमंत्री एक गुंड आहेत, ते दहशत माजवतात असंच त्यांनी सांगितलं, काय सांगाल? आता तुम्ही साक्षीदार आहे, मी गुंड आहे का नाही तुम्हाला माहिती आहे। आपण ते 13 महिन्याच्या कालखंडात मला चांगला अनुभव दिला आहे, त्यामुळे किती जणांना त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे हे तुम्ही बघितलेलं आहे। ते काय म्हणतात त्याला झिरो किंमत आहे, पण एक सांगतो की जे सांगतात ते मोठे गुन्हे आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे, माझ्यावरही काही गुन्हे आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे, त्यांच्यावरची परिस्थिती, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये असलेले प्रलंबित गुन्हे, या सगळ्याचा विचार केला आणि आज माळशिरसमध्ये जे वातावरण आहे, आपण आज बघितलं की माळशिरसमध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे, किंवा इव्हन अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या। ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षाने गावागावात घेतली त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी, मारहाण हे प्रकार झाले। त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या। त्यामुळं अशा पद्धतीनं कोण गुंड आहे, कोण काय आहे या संदर्भात आपल्या काही माहित्या पुढे येतील आणि तेव्हा आपण त्यावर चर्चा नक्की करू। अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्यावरून रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधून त्यांनी कंपनीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि याची निष्पक्ष चौकशी सरकारने आणि त्यांचे सुरक्षा यंत्रणा 4 ठिकाणी तुमचा नगराध्यक्ष देखील भाजपचे बसले, असा सगळा विरोध होत असताना जिल्हा परिषदेमध्ये हे यश कसं म्हणजे आलं, काय विरोधातनं काय शिकलं? मला एक आहे की मला याची जाणीव आहे की भारतीय जनता पक्ष लढत असताना भारतीय जनता पक्षामध्येही काही लोकांना भारतीय जनता पक्षाचा ज्या पद्धतीने वेगानं पुढे जातोय तर नको होतं काही लोकांना, त्या भारतीय जनता पक्षाचे यशही काही लोकांना पचत नव्हतं, अशी काही लोक इथं आहेत, आजही आहेत। त्यामुळं अशा लोकांना माझं विनंती आहे की इथं व्यक्ती म्हणून कोण नाही आहे, इथं भारतीय जनता पक्षाचं केडर आहे, भारतीय जनता पक्ष म्हणून इथं जिंकलेला आहे। व्यक्तिगत जयकुमार गोरे पालकमंत्री आहे किंवा व्यक्तिगत कोण इथं आहे म्हणून नाही, इथं संघटन मजबूतीने उभं राहते, लोकांची मानसिकता भारतीय जनता पक्षासोबत आहे। अनेक कट करायचा प्रयत्न केला, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या पद्धतीचा प्लॅन झाला, त्यानंतर पालकमंत्री अपयशी झाल्यानंतर काय करायचं याचंही प्लॅन झालं, त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर सगळं रेडीच होतं मटेरियल की काय दुसऱ्या दिवशी काय छापायचं याची तयारी सगळ्यांनी केली। आता तर भारतीय जनता पक्ष क्लिअर मेजॉरिटी येणार नाही तेव्हा कोणाकोणाला सोबत घेऊन काय काय करायचं याचंही प्लॅन झालं आणि आता मी योग्य वेळी तेही सांगेन, पण याचंही प्लॅन झालं की भारतीय जनता पक्षासोबत किती जागा येतील, मग कोणाला सोबत घ्यायचं, मग कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला अपयश मिळालं मग ते पुन्हा मिळालं याचंही प्लॅन झालं होतं। तोही प्लॅन माझ्या समोर आहे की काय प्लॅन होता। त्यामुळे यातून एक होतं की पक्षाला बदनाम करणं, पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करणं, पालकमंत्र्याला बदनाम करणं आणि पक्षापेक्षा आम्ही श्रेष्ठ कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीच्या काही गोष्टी इथं झाल्या। परंतु मी जनतेला मनापासून धन्यवाद देईन, भारतीय जनता पक्षाच्या केडरला मनापासून धन्यवाद देईन, कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी या कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी ताकदीनं भारतीय जनता पक्षाचं काम केलं
आणि खास करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन की अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या सगळ्यांच्यावर देवेंद्रजींनी विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो. भाऊ 13 महिन्यात आता मी सांगितलं विषयांमध्ये की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण आहे तो ओबीसी साठी राखीव आहे ते तर त्याच प्रवर्गाला मिळेल की पुन्हा ते सर्टिफिकेट वगैरे काढले जातात अलीकडे त्यांना मिळेल. मी आपल्याला एक गोष्टीचं क्लिअर सांगतो की अजून अध्यक्ष निवडीची कुठलीही प्रक्रिया चर्चेतच नाही. त्यामुळे मला वाटतं त्याच्यावर चर्चा करणं उचित नाही. भाऊ कुठेतरी 12 जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, अनेक ठिकाणी बहुमत मिळाले, मात्र काही ठिकाणी त्रिशंकू जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कशा पद्धतीने ही परिस्थिती आहे ते हाताळणार आहात? कारण आपण पाहतोय की मोठा पक्ष म्हणून भाजप सर्व निवडून आलेला आहे. आता तुम्हाला पहिला विषय तर सोलापूरमध्ये तशी परिस्थिती नाही, त्यामुळे इथं हाताळायचा प्रश्न येणार नाही. परंतु आपल्याला एक माझं सांगणं आहे, ज्या ज्या ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, माननीय मुख्यमंत्री मोदी सक्षम आहेत, ते त्या ठिकाणी निर्णय घेतील, परिसराशी बोलतील, आवश्यक असलेल्या गोष्टी करतील. पण अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल त्याच्यामध्ये कुठली शंका नाही. अजितदादांच्या भाऊ, विजयावरून भाऊ, खरं या सगळ्या विजयाची चर्चा होत असताना एका पराभवाची चर्चा रंगली ती म्हणजे साताऱ्यामधल्याच आपल्या इथल्या आपल्या महिलांचा आणि भाऊचा पराभवाचा. त्याचा कशा पद्धतीने विश्लेषण? की मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून कारण सांगण्याची मला सवय नाही. मी कधी कारण कुठल्या गोष्टी सांगत नाही. तो पराभव का झाला या विश्लेषणात जाणार नाही, पण पराभव झाला मी स्वीकारतो. सोलापूरकडे जास्त लक्ष होतं हे तर कबूलच आहे. थोडंसं दुर्लक्ष झालं का तर बिलकुल झालं हेही कबूल आहे. परंतु दुर्लक्ष होणं एवढंच त्या पराभवाचं कारण नाही. आणि काय कारण आहे, कारण देणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे कारण देणार नाही. तो पराभव मी स्वीकारलेला आहे आणि त्यातून असे अनेक धक्के मी आजपर्यंत स्वीकारलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या धक्क्यातून मार्ग काढून ताकदीने उभा राहू आणि आपण सगळ्यांना सांगतो काय या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात असताना राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टीतनं प्रत्येकजण गेलेला आहे. कोणच नाही. हे अगदी मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला हेच सांगितलं की कुठला पराभव अंतिम नसतो, कुठला विजय अंतिम नसतो. असं म्हटलं जायचं. मात्र नगरपालिका, महापालिका, नगर परिषद, मार्केट कमिटी आणि आता जिल्हा परिषद म्हणजे एकही निवडणूक अशी नाही 4 ते 5 निवडणुका जिथं भाजपला विशेष यश पण मिळालं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते असं म्हणाले की सोलापूर जिल्ह्याचा डीएनए हा राष्ट्रवादीचा आहे, मात्र आता तो भाजपचा झालाय का असा प्रश्न येतो. हे आपण एक समजून घ्या की आपण बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास असताना गावखेड्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री म्हणून मी आलं पाहिजे, मी सभा घेतल्या पाहिजे अशा पद्धतीच्या भावना, देवेंद्रजींनी आलं पाहिजे, त्यांनी सभा घेतल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना निर्माण जनतेमध्ये होती. याचा अर्थ असा होता की जनता भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि त्यांच्या जनतेला आमच्याकडून काय ऐकायचं होतं की आम्ही आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही काय सांगतो हे जनतेला ऐकायचं होतं. त्यामुळे जनतेला आमचा विश्वास टाकला. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की इतिहास आहे तो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कधीतरी इथं गड होता, त्याच्या अगोदर काँग्रेस पक्षाचा इथं गड होता किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून या ठिकाणी सत्ताकरण इथं केलेलं आहे, राजकारण केलेलं आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याची चूक सातत्यानं केली गेली, आत्ताही केली की आम्ही भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करू हे सांगणार, हेही काही लोकांनी सांगितलं. मला सांगायचं जर त्यांनी नगरपालिकेच्या निकालाचं व्यवस्थित अनालिसिस केलं असतं आणि ते समजून घेतलं असतं की नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षानं किती दमदार कामगिरी केलेली आहे. पण हे धन्यतेने मानली की पेपरला बातम्या छापून स्टेटमेंट करून आणल्या आणि सुपडा साफ झालाय याच्यावर त्यांनी धन्यता मानली. पण ग्राउंडवरची परिस्थिती काय होती तर भारतीय जनता पक्षानं मजबूतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढल्या, कार्यकर्त्याचं केडर तयार केलं, कमल चिन्ह लोकांच्यापर्यंत पोहोचवलं आणि 144 नगरसेवक निवडून आले. की एवढं मोठं यश मिळाल्यानंतर या यशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम महानगरपालिकेमध्ये भोगला. महानगरपालिकेमध्ये यश मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं चालत नाही, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाही, ताकद नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. ते पुन्हा स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी काही लोकांनी सांगितलं आणि काही लोकांनी अकलूजच्या पराभवातून काही शिकले नाही. अकलूजचा पराभव होताना 10,000 मतं हे भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहेत हेही ते विसरले. त्यामुळं स्वतःचं सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हीच इथले राजे आहोत, आम्हीच इथले राज्यकर्ते आहोत असा सांगण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, कधी कधी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं
विकासाचं राजकारण केलं, विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवला आहे आणि आम्ही दिलेला शब्द लोकांच्यासाठी जो शब्द दिला आहे ते पूर्ण करण्याचा संकल्प करून आम्ही लोकांना सांगितले आणि हे करू. भाऊ साधारणतः तुम्हाला 13 महिन्याचा काळ झाला सोलापूर. आनंद व्यक्त करण्यासाठी नाही, आपण या विजयाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि सोलापूरची जनता आहे. सोलापूरच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांचे मनापासून आभार पण मानेन की सोलापूरच्या जनतेनं भरभरून प्रेम नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलं, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलं आणि ती सोलापूरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचं यश आता सोलापूरच्या जनतेनं दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हा मिळालेलं यश हे सोलापूरच्या जनतेचं आहे. परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यासंदर्भात घेतलेल्या भूमिका, सोलापूरच्या विकासासंदर्भात घेतलेल्या भूमिका आणि सोलापूर शहरातल्या लोकांना जो विश्वास होता की आपल्याला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्ती झाली आणि मुख्यमंत्री महोदय किंवा भारतीय जनता पक्ष आपल्याला या शहरासाठी जे बोलतायत ते करतील, त्या भावना जनतेमध्ये निर्माण झाल्या. तशाच पद्धतीच्या भावना ग्रामीण भागातल्या जनतेच्या होत्या की आपल्या गावखेड्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करायच्या असतील, आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिवाय हे शक्य नाही, हे या जनतेनं जाणलं आणि म्हणून जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले. आपण बघता की जसं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्ष कधीही स्वतःच्या ताकदीवर महानगरपालिकामध्ये सत्तेमध्ये आला नव्हता आणि आता थम्पिंग मेजॉरिटी घेऊन आम्ही महापालिकामध्ये आज सत्तेत आहे. त्यासोबत जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं बहुतांश नेत्यांनी, बहुतांश आमच्या पत्रकार बांधवांनीही अनालिसिस असं केलं होतं की ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा तेवढा प्रभाव नाही. भारतीय जनता पक्षाच्या किती जागा आहेत त्याविषयी साशंकता व्यक्त केली होती. म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही गावखेड्यामध्ये काम करत असताना गेल्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्या अगोदरही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे भारतीय जनता पक्षाच्या बद्दल आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या बद्दल. आम्ही अस्वस्थ होतो की जनता आमच्यासोबत आहे, जनता विकासासोबतच आहे. लोकांनी ही निवडणूक वेगळ्या वळणावर व्यक्तिगत टीका करून नेण्याचा प्रयत्न केला आणि सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान असं काय बोलायचा प्रयत्न केला आणि या सगळ्याला जनतेनं चोख उत्तर दिलं की सोलापूरच्या जनतेचा स्वाभिमान हा सोलापूरच्या मातीचा विकास हाच आहे. हा खऱ्या अर्थानं मेसेज जनतेनं दिला. मी सोलापूरच्या जनतेचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. 2017 साली ज्या भारतीय जनता पक्षाच्या 13-14 जागा होत्या त्या भारतीय जनता पक्षाला क्लिअर मेजॉरिटी स्वतःच्या चिन्हावर देण्याचं काम जनतेने केलेलं आहे आणि याचा मनापासूनच आनंद पालकमंत्री म्हणून मला आहे, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आहे. हो, खरं तर तुम्ही 37 सभा घेतल्या आणि 38 जागा जिंकून आल्या. सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत आपल्या सभा सुरू होत्या आणि त्यामध्ये कुठेतरी साताऱ्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केलं, मात्र सोलापूरकडे तुमचं विशेष प्रेम पाहायला मिळालं. कशा पद्धतीचं एकंदरीत खेळलं होतं आणि मनासारखा विजय तुमचा झालाय का? नाही, थोडंसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पालकमंत्री सोलापूरचा आहे. पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिलेली होती की इथल्या निवडणुका या निवडणुका लढवण्यासाठी इथल्या भारतीय जनता पक्षाला मदत कळेल, इथल्या लोकांच्या जनतेच्या पाठीशी कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशा पद्धतीच्या भूमिका माननीय नेतृत्वाच्या होत्या, आमच्या मुख्यमंत्री मोदयांच्या होत्या. त्या अनुषंगानं बघितलं आपण की आज झालेल्या प्रत्येक निवडणूक आम्ही ताकदीने लढलो आणि हे लढवत असताना आपण बघतो की सोलापूरच्या जनतेनं खूप प्रेम मला दिले याचा मला मनापासून आनंद आहे. आणि खास करून मी जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हा लोकांनी सुरुवातीला मी बाहेरचा पालकमंत्री आहे आणि अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या होत्या, जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण मी खास करून आपल्या कामातून आपण आपल्या या ठिकाणी जनतेच्या अपेक्षापूर्तीच्या दृष्टीने मी मनापासून जे प्रयत्न केले, सोलापूरच्या जनतेला मी परका वाटणार नाही याची काळजी मी सातत्याने घेतली आणि सोलापूरच्या जनतेनं मला स्वीकारलं आणि सोलापूरच्या जनतेनं स्वीकारलं नाही तर या निवडणुकीमध्ये सोलापूरच्या जनतेनं माझ्या शब्दावर विश्वासही ठेवला, भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवला. तसा विकासाच्या मुद्द्यावर जे मुद्दे मी मांडले त्या मुद्द्यावर जनतेने विश्वास ठेवला. अनेकांनी शंका उपस्थित केल्या की जयकुमार गोरे असं बोलत आहेत की ते 21 कोटीचा निधी कुठून नेणार आहेत, याही संदर्भात काय शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेनं ऐकलं नाही. कारण
ज्या पद्धतीचं काम आम्ही 1 वर्षामध्ये या जिल्ह्यात केलंय तेव्हा जनतेचा विश्वास आमच्यावर होता आणि आम्ही दिलेल्या विकासाचं जे विजन होतं किंवा आम्ही विकासाच्या दिलेले शब्द होते याच्यावर जनतेने विश्वास ठेवला आणि आम्हाला भरभरून मतदान दिलं. भाऊ, कुठेतरी, सोलापूर जिल्हा आहे अख्ख्या देशभर हर घर नल से जल हा जो मोदींचा संकल्प आहे तो संकल्पानुसार काम चालू आहे. काही ठिकाणी कामं अजून अपूर्ण आहेत, काही ठिकाणी कामं होत आहेत, काही ठिकाणी पाणी पोचले, काही ठिकाणी स्वच्छ पाणी मिळते. या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण पाहतो आणि ती योजना चालू आहे. मला वाटतं त्याचं खूप चांगलं यश येताना आपण पाहतोय. त्यातल्या काही गोष्टी, काही उणिवा आहेत, काही अडचणी आहेत, त्या ठिकाणी त्या अडचणी सोडवण्याचं काम चालू आहे. राज ठाकरे काय पत्र द्यावं आणि ते आमच्या संघप्रमुखांना द्यावं तो त्यांचा विषय आहे. त्याच्यावर संघप्रमुख पत्र पाहतील आणि त्यावर प्रतिक्रिया देतील. शंभूराज देसाईंच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते आपलं एक बॅनर तयार केलेलं होतं, आपला आणि गणेश नेत्यांचं. त्यावर असं लिहिलेलं होतं की टांगा पलटी पुढे करा आणि आपले चेहरे त्यांच्यावर लावले. कुठेतरी आपल्याला सत्तेतलेच मंत्री आहेत, त्यांचे समर्थक कुठेतरी डिवचता आहे. कशा पद्धतीने सामोपचाराने हा साताऱ्यामधला प्रश्न अरे बाबा, सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयीने युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.